भीम जय शिवराय मित्रांनो. मी ऋषिकेश सुरेश सावंत पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर पब्लिक सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आता मी निघतोय बेलापूरला जायला. तर त्याचं कारण असं आहे की आपला ऋषी भाई त्याची आज एंगेजमेंट आहे. ऋषी तुम्ही बघितलंच असेल, आपला मित्र ज्याला खूप साऱ्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं. तर मी जॉब चेंज केल्यामुळे आमची मध्ये काय जास्त भेट वगैरे झाली नाही. तर आज त्याचं एंगेजमेंटच्या निमित्ताने आपण त्याला भेटणार आहे. तर आजचा ब्लॉग त्याच रिलेटेड आहे. तर आपण जाऊया आणि आपल्या जुन्या मित्रांना परत भेटूया आणि एन्जॉय करूया. तुम्ही आजचा ब्लॉग एन्जॉय. आता मी निघतो आहे, रस्त्यात वगैरे भेटू. शुभम आणि नीलकंठ आपले 2 मित्र आहेत, ते आपल्याला ठाणे स्टेशनला भेटणार आहेत. तर पहिला आपण तिकडं त्यांना भेटूया आणि मग पुढे आपला प्रवासाला जाऊया. ट्रेन वगैरे पकडले आम्ही आणि आपले शुभम भाई आणि आपले नीलकंठ भाई आपल्याला भेटलेले आहे. शुभम दादा आपले भडकले आहेत कारण ते 8 वाजल्यापासून इथं थांबलेले आणि आम्ही लेट उठलो कारण काल लेट झोपलो. आणि काल नुसती पटेली झाली होती, मी पहिला येणार सगळ्यात, बाकी कोण नाही आलं तरी चालेल. यांना सोडून मी जाणार होतो, हे लेट आले तर. जरा ठाणेवरून आम्ही बेलापूरसाठी ट्रेन पकडले. तर आपण पहिलं तिकडं पोहोचूया. पब्लिक आम्ही उतरलो आहे बेलापूर स्टेशनला. पनवेलची ट्रेन पकडून आम्ही आलेलो. सकाळचं ऑफिस आहे ते. भाई आम्ही पोचलो आहे. ऋषी भाईने जे लोकेशन दिलेलं साखरपुड्याचं तिकडे आम्ही पोचलेलो आहे. महेश काय बोलतात त्याला, बँकवेट, तिकडे आम्ही पोचलो आहे आणि आता आम्ही जातो वरती. अजून तर कोण दिसत नाही. आम्ही वेळेत पोचलो आहे, 10चा टाईम दिलेला. पण आपण एकदा वरती जाऊन बघूया. हॉलमध्ये आम्ही पोचलो आहे. खूप शांतता आहे. अशी शांततेची आम्हाला सवय नाही. गप्प बसायला लागेल आज. गप्प बसायला. नीलकंठ भाई काय फॅमिली फंक्शन आहे आज आमदार बनतो. फॅमिली फंक्शन आहे, त्यात आपल्या भावाचं आहे, त्यामुळे आपल्याला थोडं आम्ही पोचून जवळजवळ पाऊण तास होत आला आहे आणि आम्ही बसलेलो. आम्हाला वाटलं की आमचा नवरदेव आतमध्ये तयारी वगैरे करत असेल, त्यामुळे आम्ही डिस्टर्ब नाही केलं. पण आता जस्ट पाऊण तासाने त्याला कॉल केला तर भाई अजून पोचलाच नाही. म्हणजे सवयीचा गुण बोलतात ना भाई, तो कधीच वेळेत कुठंच नाही पोचला. ते शूट चालू आहे तिथं पाठी हा भाऊ आपला शूट करतोय सगळं हॉल वगैरे. जोवर अजून पब्लिक नाही तोवर शूट चालू आहे. नवरदेवची आता वाट बघता, म्हणजे आम्ही वरतीच बसलेलो पण कंटाळून खाली आलो. भाई अजून पोचला नाही तर आपण तो आल्यावरच आता सोबत जाऊ वरती. आता त्याचं स्वागत करायला आम्ही खाली आलोय. आणि आपले शेठ आमच्या उपमुख्यमंत्री पुढचे आपले साहेबांचं आगमन झालेलं आहे भाई. भारी दिसतोय रे. हे नाही कोटबीट नाही. हात मागे कॅमेरा पे. श्रीकांत भाई आपली पब्लिक आलेली आहे. हळूहळू अजून येतात आहे. तर जसे जसे येतील तसे तसे भेटूया. तुझे
हॅलो मुलाचे मामा सूर्यकांत काजविलकर. हॅलो मामा अजून एक मामा रमेश काजविलकर. खुर्द सरपंच आमचे सुरेश महाडिक हे सुद्धा आहेत. जिल्हा प्रमुख आहेत महाडचे. त्यासोबत हे आमचे पूर्ण जेवढे सगळे बसले ते सगळे भावके आहेत. हे आमचे काका आहेत, हे आमचे भाऊ आहेत, हे पण भाऊ आहेत. ते माझे सासरे आहेत. यासोबत इकडे बघा इकडे बघा मी सांगितलं इकडे बघा इकडे बघा इकडे समोर स्माइल मुलीकडून मुलाला काय वाजव सगळ्यांनी थोडे काय वाजव
कॅमेराकडे लक्ष. आता इकडे बघा लाल. इकडे बघा समोर. नाही. एकमेकांचा गोड करून करत आहेत. थोडं काय झालं पाहिजे. इकडे बघा इकडे बघा इकडे बघा. मध्ये मध्ये काका. ऋषी भावासाठी आम्ही हे आणलंय. आता लवकरच त्याला हे देण्यात येईल. महाग आहे 1,000 रुपये. आपणच बनवलं नाही का? नाही दिलाय अजून या लोकांनी. ती फुलं आपणच आणली तर तोडून. आपणच आणले, बनवले. चांगलं वाटतं चांगलं वाटतं. फोटो काढतो. त्यासोबतच आपण कडी करणार आहोत. सगळ्यांनी सज्ज राहायचंय आणि जेवढे जे पाहुणे मंडळी सगळ्यांनी पुढे यायचंय. आपण करतोय केक कटिंग आणि सगळ्यांनी सेलिब्रेशन म्हणायचंय. एक सातो नाही ना. 1 2 3 स्टार्ट. वाव. टाळ्या वाजून जोरात झाल्या पाहिजेत. केक कटिंग टाइम. गाळाला लावू नका. खूप खर्च केला मेकअपवर. आता मी एकदा गोल केलं. गोल दुसरा. हा आणि एक आपला दुसरा. हा हिरो बघ. ते उलटं 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 उलटा. हिरो हिरो एकदम हिरो हिरो. A few moments later. भावेश शेळके. एक सगळा कार्यक्रम वगैरे संपला आहे आणि आपला भावेश भाई आले तिकडे. आपला भावेश आपला जिगरी म्हणजे मी, ऋषी आणि भाव्या आम्ही तिघांनी मिळून आमच्या जुन्या ऑफिसमध्ये आम्ही तिघांनी मिळून सुरुवात केलेली. आणि तिघा आम्ही मित्र. तो बाहेर गेलेला जरा त्यामुळे तो उशिरा आला. पण आला तर आपण थोडं ऋषीला भेटू आणि मग घरी जायला निघूया. ऋषी कुठे आतमध्ये गेला तिकडे. पहिल्यांदा आला आहे भाई आपल्या ब्लॉगमध्ये. कारण की आम्ही त्या ऑफिसमध्ये असताना आमची टीम नंतर स्प्लिट झालेली. तो वेगळ्या टीममध्ये तर आम्ही वेगळ्या टीममध्ये. म्हणून आमचं जास्त भेटणं व्हायचं नाही. तर आज
ऋषीच्या एंगेजमेंटच्या निमित्ताने आम्ही घेतलंय. ब्लॉग करतोय भाई एक नंबर ऍक्टिंग करतोय. भाईला माहिती आहे मी ब्लॉग करतो तरी भाई एक नंबर ऍक्टिंग करतो. त्याच्यामध्ये ना मयुरी दुसरं कोणतरी मुलगी आणि मंगेशर पहिला उतरलेले. मंगेशर सगळ्यांना रन आउट करत. तुमच्या किती टीम होत्या रे? 3 टीम. अच्छा. हा ती ही आता पब्लिक सगळा कार्यक्रम वगैरे संपून मी माझ्या एरियामध्ये आलो आहे आणि ॲक्च्युली जाणार होतो घरी, पण आता मम्मी वगैरे येते तर आम्हाला थोडं सामान आणायला पण जायचं आहे. तर मग इथंच ब्लॉग आपला एंड करतो. आपल्या ऋषीबाईची फायनली एंगेजमेंट झाले. ऋषीबाईला माझ्याकडून, माझ्या फॅमिलीकडून आणि आपल्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीकडनं लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा आणि वहिनींना पण खूप खूप शुभेच्छा. एंगेजमेंट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. भाईचं लग्न आहे एप्रिलमध्ये आपण त्याच्या लग्नाला पण जायचं आहे गावी. ठीक, तेव्हा पण आपण ब्लॉग बनवू. तर तेव्हा पण तुम्ही त्याच्या लग्नाचा ब्लॉग पण एन्जॉय करा. तर आता मी निघतो, भेटू पुन्हा कडकवाल्या ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय, गुड नाईट पब्लिक.